Chalo, everyone will mark the present now. Everyone, please mark your present. Okay, so let's start. कोणाकोणाला ही स्टोरी आठवते सांगा मला. द क्रो अँड द पिकॉक. Who is happy? Who remembers this story? किसको किसको याद है ये स्टोरी? The Crow and the Peacock. Last year we have learned this. No one? Okay. I'm gonna tell you once again. आता एकदम नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रेफर कराल त्या लँग्वेज मध्ये, तुम्हाला जमेल त्या लँग्वेज मध्ये. यू कॅन यूज इंग्लिश, यू कॅन यूज मराठी, यू कॅन यूज हिंदी ऑल्सो. आणि त्या लँग्वेज मध्ये तुम्ही मला ती स्टोरी सांगणार आहात. ओके. त्या अगोदर while I am telling, please pay attention everyone. Our story name is The Crow and the Peacock. Who is happy? Is my screen visible to you? Let me know in the chat box whether my screen is visible or not. Yes, okay. Okay. So let us start with the story. Once there was a crow who wishes to be colorful and beautiful like other birds. He then went to the parrot and shared his thoughts. एकदा एक कावळा होता. त्याला मला सांगा कावळ्याचा रंग कोणता असतो? क्रो का कलर क्या होता है? कौन सा कलर होता है क्रो का? ब्लैक. Yes. The crow is of black color. Right? Yes. So what happened? See, एक क्रो था, एक कौवा था. इसको जो उसके साथ बाकी के पंछी रहते थे उनकी तरह कलरफुल होना था. उसको खुद का जो ब्लैक कलर था, जो काला रंग था, वो पसंद नहीं था. सो ही वांटेड टू लुक लाइक ब्यूटीफुल एंड कलरफुल लाइक द अदर बर्ड्स. ही देन वेंट टू द पैरट एंड शेयर्ड हिज थॉट्स. तो उसने क्या किया? वो एक तोते के पास गया और उसे जो भी लगता था वो उसे बता दिया. त्याने काय केलं? तो एका पोपटाजवळ गेला आणि त्याला जे वाटत होतं की माझा रंग काळा आहे, मला तो आवडत नाही, मला दुसऱ्या पक्ष्यांसारखं छान छान दिसायचं आहे, हे त्याने त्या पोपटाला सांगितलं. मग काय झालं बघा. See, he is telling, can you see the picture? The crow is telling parrot that I don't want this black color. I wanted to be colorful and beautiful. क्या कह रहा है कौवा कि मुझे ये कलर पसंद नहीं, मुझे मेरा काला रंग पसंद नहीं, मुझे अच्छे अच्छे रंग चाहिए और मुझे बहुत खूबसूरत दिखना है. But parrot said, peacock is most beautiful bird, so talk to him. लेकिन तब पैरट ने क्या कहा, तोते ने क्या कहा कि हम जो भी पंछी है उनमें से सबसे खूबसूरत, सबसे अच्छे रंग वाला पंछी कौन सा है? पीकॉक. यस, मोर है. पॅरेट काय म्हणाला की आपण जेवढे पक्षी आहोत त्यापैकी सगळ्यात सुंदर पक्षी तर मोर आहे. मग मला असं वाटतं की तू त्याच्याशी जाऊन बोलावंस. Then the crow went to the peacock and told him about his looks. मग कावळ्याने काय केलं? तो कोणाकडे गेला? पीकॉक कडे. वो कौवा मोर के पास गया और उससे बोलने लगा. त्याने मोराला सुद्धा सांगितलं की मला माझा काळा रंग आवडत नाही, मला तुमच्याप्रमाणे छान छान दिसायचं आहे, मला पण खूप रंग हवेत आणि रंग घेऊन मला छान छान दिसायचं आहे, सुंदर दिसायचं आहे. मग मोर काय म्हणाला बघा त्यावर. द पीकॉक रिप्लाय, यू आर द luckiest bird
that has been never caged in life, and we because of our beauty stay caged, and you are always free. पिकॉक काय म्हणाला बघा. तुला असं वाटतंय की तुझा रंग काळा आहे, पण माझ्या मते तू जगातला सगळ्यात नशीबवान, सगळ्यात लकीएस्ट पक्षी आहे. कारण तुझ्या काळ्या रंगामुळे कोणी तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवत नाही. आणि आमच्याकडे बघ, आमचे रंग सुंदर आहेत, त्यामुळे सगळे आम्हाला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात. आम्हाला स्वतःहून उडता देखील येत नाही. तू तर फ्री आहेस, तू तुला हवं तिथे जाऊ शकतोस. तुम्ही पाहिलंय का कधी कावळ्याला पिंजऱ्यात ठेवलेलं? आपने कभी देखा है कौवे को पिंजरे में रखा हुआ? नो नो. का नाही ठेवत कावळ्याला? कारण त्याचा रंग अट्रॅक्टिव्ह नसतो, राईट? तो छान छान दिसत नाही, म्हणून आपण कावळ्याला पिंजऱ्यात ठेवत नाही. त्या उलट बाकीचे जे पक्षी छान छान दिसतात ते सगळ्यांना आवडतात आणि सगळ्यांना वाटतं ते आपल्या जवळ राहावेत, म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवलं जातं, राइट? कौवे का रंग काला होता है तो कोई उसे पसंद नहीं करता और अपने पास नहीं रखना चाहता, इसलिए वो जहाँ चाहे वहां आ जा सकता है. लेकिन बाकी के जो पंछी होते हैं वो बहुत खूबसूरत होते हैं, तो सबको लगता है कि वो हमारे पास रहे और हम उन्हें पिंजरे में बंद करते हैं. तो मोर ने क्या समझाया कि तुम्हारे रंग की वजह से तुम्हें कोई बंद नहीं करता, हमें सब लोग पिंजरे में बंद करके रखते हैं. After listening to this, Crow realized his mistake and thank God for making him like this, and he flew away happily. हे सगळं ऐकल्यानंतर कावळ्याला त्याची चुकी समजली. त्याने देवाचे आभार मानले त्याला काळा रंग देण्यासाठी, आणि तो आनंदाने उडून गेला. मोर की बातें सुनने के बाद कौवे को रियलाइज हुआ, अरे मैं तो गलती कर रहा था. उसने गॉड को थैंक यू बोला उसके काले रंग के लिए, और वो वहां से खुशी से उड़ गया. सो व्हाट इज द मोरल ऑफ द स्टोरी? Moral of the story is never compare yourself to others. Be happy with what you have and what you are. आपको कभी भी अपने आप को दूसरे के साथ कंपेयर नहीं करना है. जो भी आपके पास है उसी में खुश रहना सीखना है. बघा, कधीच स्वतःला कुणासोबत कंपेअर करू नका. लाईक आता तुम्ही लहान आहेत तर तुमच्यासाठी एक्झाम्पल, तुम्ही स्कूलमध्ये जाता, आता तर सगळे स्कूलमध्ये जाल, राईट? जून महिन्याच्या हाफ ऑफ द जून, लाईक 15-16 ला सगळ्यांचे स्कूल चालू होतील. मग कुणाकडे तरी छान बॅग असेल, कुणाकडे छान पेन्सिल असेल, मग ते बघून लगेच मम्मीकडे रडायचं नाही की मम्मा मला त्याच्यासारखी बॅग पाहिजे, तिच्यासारखं पेन्सिल पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये खुश राहायला शिका. ओके, आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं की आपण स्वतःला कधीच कुणासोबत कंपेअर करायचं नाही. बी हॅपी विथ व्हॉट यू आर अँड व्हॉट यू हॅव. तुम्ही जसे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये खुश राहायला शिका. ओके, समजली सगळ्यांना गोष्ट? हॅव यू अंडरस्टूड? आवडली का सगळ्यांना स्टोरी? आवडली का? ओके, मग आता तुमच्यातलं कोण ही स्टोरी सांगणार? ही किंवा अजून कोणती तरी? कारण आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली, राईट? मग आता इट्स युअर टर्न ना. सांगा, स्पीक. चला, भरपूर दिवस तुम्ही काहीच स्टोरी वगैरे सांगितलीच नाहीये. किती दिवस झाले? आपण फक्त फोनिक्स शिकतोय. व्हेरी गुड. हृदया. येस हृदया, पुट ऑन युअर माइक बेटा. The Crow and Peacock. एक क्रो असतो, त्याला त्याचा काला रंग आवडत नसतो, तर तो
पॅरेटकडे जातो आणि बोलतो, मला ना तुझ्यासारखा रंग पाहिजे, मला माझा रंग आवडत नाही. पॅरेट तू ना पिकअपकडे जा, तो खूप चांगला सुंदर असतो. तर तो जातो आणि बोलतो, मला ना पिकअपकडे जातो, बोलतो, नाही मला माझा रंग आवडत नाही, मला मी सुंदर दिसायला कलरफुल पाहिजे. तुझ्या तर बोलतो, तू खूप लकी आहेस, कारण कारण आम्ही सगळे कलरफुल आहे. तू आम्ही मला केला असता आणि तू तर किती लकी, तुला उडायला जास्त आवडतं, म्हणजे तू फ्री आहेस ना, तर मग मग तो उडून जातो. Yes. Moral story. Don't compare. Don't compare with other. Don't मराठीत बोल. कोणासोबत कम्पेअर करायचं नाही. कोणासोबत कम्पेअर करायचं नाही. आपल्याकडे आहे Very good. काय तेच आपण वापरायचं, खुश राहायचं आणि खुश राहायचं. Very good, Hridaya. Next. विराट. विराट बोलिए बेटा. एक चरवाटा पुत्र अपना रंग साला पसंद नहीं था, तो वो पैरों के पास गया, मुझे भी ऐसा रंग चाहिए, मुझे साला नहीं चाहिए. फिर पैरों बोला, अच्छा है, मुझे बहुत जब बहुत देर तवा पिता के पास, तवा बोला, मुझे भी ऐसा रंग चाहिए. तो पिता ने बोला, हम चला पूरे, इसे हम तो पिंजरे में रखते हैं. तो ब्रेक डाला, तो तो क्या हुआ? तुम तो इतने तुम तो पिंजरे में नहीं रखते, तुम यहाँ वहाँ ढूंढ सकते हो, Yes. हम तो पिंजरे में रखते हैं. तो कौवे को क्या हुआ? अपनी गलती का हमें गलती का एहसास हुआ और उसने क्या किया? यहाँ से चले गया. कौवे ने क्या किया? गॉड को थैंक यू बोला उसको काला रंग देने के लिए, और वो वहां से हैप्पीली उड़ गया. यस. ओके. नेक्स्ट. स्वरा. यस स्वरा. टीचर. ओके बोल. एक क्रो होता, त्याचा कलर आवडत नव्हता, म्हणून ती ना पॅरट कर जातो, म्हणतो मला पण तुमच्यासारखं कलरफुल मिळायचे. मग पॅरट म्हणतो तू मोर कर जा, मोर कर. मग ती मोर कर जातो आणि म्हणतो मला पण तुमच्यासारखं कलरफुल व्हायचं, मला माझा कलर नाही आवडत. मग मोर म्हणतो तू
लकी आहे, तू कुठं पण फिरू शकतो. आम्ही कलरफुल आहे म्हणून मला आम्हाला पिंजऱ्यात ठेवतात. मग मग मोर मग थँक्यू मोर मला ब्लॅक कलर देव म्हणून ती उडून जातो. व्हेरी मोरल ऑफ द स्टोरी बोलणार. येस, कोणाशी कंपेअर नाही करायचं. आपल्या जे आहे त्याच्यासोबत खुश राहायचं. व्हेरी नाईस, व्हेरी गुड स्वरा. नेक्स्ट पर्णिका. पिकॉक असतो त्याच्या काळा रंग त्याला आवडत नाही. मग तो पॅरेट कडे जातो. पॅरेटला बोलतो की मला तुझ्यासारखा कलर पाहिजे. मग पॅरेट बोलतो की तू पिकॉककडे जा, त्याच्याकडे खूप कलर आहेत. मग कावळा उलट जातो पिकॉककडे. मग पिकॉकला बोलतो मला तुझ्यासारखं ब्युटिफुल बनायचंय. मग कलरफुल बनायचंय. पिकॉक बोलतो तू लकी आहेस. कलरफुल सगळे बर्ड्सला पिंजऱ्यात ठेवतात. आणि तुझ्या काळ्या रंगामुळे तुला नाही पिंजऱ्यात टाकत. मग तो उडून जातो. व्हेरी. मोरल ऑफ द स्टोरी इज दुसऱ्यांसारखं कॉपी करायचं नाही. दुसऱ्यांचे कॉपी करायचं नाही. येस. ओके. नेक्स्ट. ऑल आर डन. नेक्स्ट इज वेदिका. तू बोलणार का वेदिका? येस. एस. हा बोल. बोल. एक तो होता. त्याचा ब्लॅक कलर त्याला खूप आवडत नव्हता. आणि तो आला पिकॉक. पॅरोट म्हणतो का पॅरोट मला माझा कलर नाही आवडत. मग पॅरोट काय म्हणतो तुझ्यासारखं मला कलरफुल व्हायचं. तुझ्यासारखं कलरफुल व्हायचं. मग पॅरोट काय बोलतो? पॅरोट म्हणतो का तू फिरतो. माझ्यासारखं तुला पिंजऱ्यात राहायला नाही लागत. पॅरट काय म्हणतो? तू पिकॉक कडे जा. तू पिकॉक कडे जा आणि हा. तू खूप खूप फिरतो. पिकॉक काय म्हणतो मग क्रोला? कोणा म्हणतो का पिकॉक तुला माझ्यासारखं पिंजऱ्यात राहायचं. काय बोल विचार. पिकॉक काय म्हणतो? तुझ्या काळ्या रंगामुळे तुला कोणीच पिंजऱ्यात ठेवत नाही. तुझ्या गाड्यामध्ये तुला कोणीच नाही पिंजऱ्यात ठेवत. मग कावळा ऐकतो. कावळा ऐकल्यावर थँक्यू.
म्हणतो हा, म्हणतो उडून जातो. व्हेरी गुड, व्हेरी नाईस वेदिका. नेक्स्ट, नाव ऑल आर डन. ओके, आता आपण अजून एक स्टोरी बघूया आणि त्यानंतर तुम्ही मला तुमची स्टोरी सांगायची आहे, एक न्यू स्टोरी. ओके, अदरवाइज जी मी आता शिकवणार आहे ती रिपीट केली तरी चालेल. सी, आपण 2 स्टोरीज घेतोय कारण आपण ऑलरेडी या शिकलेलो आहोत. आय एम जस्ट रिवाइजिंग देम. Okay. The name of the story is The Boy Who Cried Wolf. Okay, who remembers this story? कुणाला आठवते ही स्टोरी, सांगा मला. The Boy Who Cried Wolf. हृदया, very good. अजून? Any other student who remembers this story? I have taught you this earlier. Okay, let's see it again. पुन्हा बघूया आपण. Once there was a shepherd boy. शेफर्ड बॉय म्हणजे मेंढपाळ मुलगा होता जो मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जायचा. ओके, who had to look after a flock of sheep. हा जो मेंढपाळ होता, या मुलाला त्याच्याकडे असणाऱ्या ज्या काही मेंढ्या होत्या त्यांना रोज बघावं लागायचं. त्यांना सकाळी उठल्यावर तो चरण्यासाठी घेऊन जायचा आणि तिकडे त्या मेंढ्या गवत चरत बसायच्या. तोपर्यंत हा मुलगा काहीतरी असंच टाइमपास करत बसायचा आणि नंतर त्या मेंढ्यांचं गवत खाऊन झाल्यावर तो पुन्हा त्यांना घरी घेऊन यायचा. असं त्याचं रोजचं चाललेलं होतं. One day he felt bored and decided to play a trick on the villagers. पण एक दिवस त्याला खूप कंटाळा आला. तो विचार करू लागला, अरे काय हे, रोज जायचं, त्या मेंढ्यांना चारा द्यायचा आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत घरी यायचं. वो जो लड़का था वो एक दिन बहुत बोर हो गया और उसने सोचा कि मेरी लाइफ कैसी है, रोज मुझे एक ही काम करना पड़ता है. ये जो शिप्स है उनको मुझे लेके जाना पड़ता है और उनका खाना होने के बाद फिर से उन्हें घर पे लाओ. So he was bored of that task. So what he decided? He decided to play a trick on the villagers. त्याने ठरवलं की मी आता या गाववाल्यांसोबत काहीतरी मज्जा करतो. ओके, त्यांना काहीतरी फसवतो असं ठरवलं. कारण तो जिथे मेंढ्यांना घेऊन बसला होता तिथेच थोड्या अंतरावर गावातील लोक शेतीचं काम करत होते. वो जो शेफर्ड बॉय है वो जहाँ पे मेंढों को चरा रहा था उसी जगह से थोड़ी दूर पर खेत में कुछ गांव के लोग काम कर रहे थे. सो ही स्टार्टेड शाउटिंग, हेल्प, वुल्फ, वुल्फ. त्याने जोरात ओरडायला सुरुवात केली, वुल्फ, वुल्फ, लांडगा आला, लांडगा आला, माझी मदत करा. The villagers heard his cries and rushed out of the village to help the shepherd boy. When they reached him, they asked, where is the wolf? गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि हातातलं सगळं काम टाकून ते पळत गेले आणि त्यांनी जाऊन विचारलं, कुठे आहे लांडगा? जब गांव वालों ने उसकी आवाज सुनी तो उन्होंने हाथ में जो भी कुछ था वो सब नीचे डाल दिया और भाग के गए और उनसे पूछने लगे कि कहाँ है वुल्फ. The shepherd boy laughed loudly. Ha ha ha! I fooled all of you. I was only playing a trick on you. तो जो मेंढपाळ मुलगा होता बघा चित्रात, सगळेजण लांडगा आलाय म्हणून काय काय घेऊन धावतात त्याला मारण्यासाठी, पण तो शेफर्ड बॉय हसताना दिसतोय. येस, तो हसायला लागला जोर जोरात सगळ्यांना पाहून आणि म्हणाला, अरे मी तर तुम्हाला मूर्ख बनवलं, मी तर एक छानस मज्जा केली तुमच्या सोबत, मी तर एक ट्रिक खेळत होतो. सगळे गाववाले तिथून रागाने निघून जातात.
A few days later, the shepherd boy played this trick again. कुछ दिनों बाद इस लड़के ने सेम मजाक फिर से लोगों के साथ किया. Again he cried, "Help! Help! Wolf! Wolf!" Again the villagers rushed up the hill to help him, and again they found that the boy had tricked them. They were very angry with him for being so naughty. मग एक दिवस काय झालं, पुन्हा या मेंढपाळ मुलाने असंच केलं. पुन्हा तो त्याच्या मेंढ्यांना सकाळी टेकडीवर घेऊन गेला आणि थोडा वेळ बसून बसून त्याला कंटाळा आला. परत त्याने गावकऱ्यांसोबत अशीच मज्जा करायचं ठरवलं आणि त्याने परत लांडगा आला, लांडगा आला असं ओरडायला सुरुवात केली. गावातली सगळी लोक त्यांचं काम टाकून परत आले आणि त्यांना परत ते येऊन निराश झाले. त्यांना कळालं की या मुलाने आज पण आपली मज्जा केली आहे. त्या मुलासाठी ती मज्जा होती, राईट. बट गावातले लोक घाबरून, लांडगा आला तर तो त्याच्या मेंढ्या खाईल, ओके, वो शिप्स को खा डालेगा या फिर वो उस बच्चे को भी कुछ हार्म कर सकता है, ये सोच के गांव वाले जो भी लोग थे वो हाथ का जो भी काम थे वो सब डाल के भाग के आ जाते थे. लेकिन आते ही उन्हें समझ आता था कि ये लड़का तो हमारे साथ मजाक कर रहा है. तो उस लड़के के लिए वो मजाक था, लेकिन गांव वालों को वो दुख दे रहा था. तो उन्होंने अभी डिसाइड किया कि अगली बार अगर ये लड़का चिल्लाए तो हम में से कोई भी मदद के लिए नहीं जाएगा. आता गावातील लोकांना त्याचा खूप राग आला होता. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता जर हा परत ओरडला तर आपण त्याच्या मदतीसाठी आपलं काम टाकून जायचं नाही. Then some time later, a wolf went into the field. The wolf attacked one sheep and then another and another. मग त्याच दिवशी थोड्या वेळाने काय झालं, खरंच लांडगा आला त्या शेतामध्ये आणि त्याने या मुलाच्या मेंढ्या एक एक करून मारायला सुरुवात केली. The shepherd boy ran towards the village shouting, "Help! Help! Wolf! Help somebody!" मग फिर थोड़ी देर बाद क्या हुआ, अचानक से सच में वहां पे वुल्फ आ गया और एक के बाद एक शिप्स को मारने लगा. अभी शेफर्ड बॉय सच में डर गया. वो मदद के लिए गांव की तरफ भागा. गांव वालों से कहने लगा कि प्लीज मेरी हेल्प कीजिए, वहां पे वुल्फ आ गया है, प्लीज कोई तो मेरी हेल्प कीजिए. द विलेजर्स हर्ड हिज क्राइज but they laughed because they thought it was another trick. The boy ran to the nearest villager and said, "A wolf is attacking the sheep. I lied before, but this time it isn't true." मग नंतर काय झालं, तो मुलगा, मेंढपाळ मुलगा गावकऱ्यांकडे मदतीसाठी गेला. पण त्याच ओरडणं ऐकून गावातले लोक हसायला लागले, कारण त्यांना माहिती होतं की हा तर आपल्याला मूर्ख बनवतोय, कारण त्याने अगोदर 2-3 वेळा तसंच केलेलं. मग तो मुलगा त्याच्या जवळ असणाऱ्या एका गावातील माणसाजवळ गेला आणि त्याला सांगितलं की लांडग्याने खरंच माझ्या मेंढ्यांवर अटॅक केला आहे. मी अगोदर खोटं बोललो, पण आता मी खरं बोलत आहे. जब वो शेफर्ड बॉय गाँव वालों से मदद मांगने गया तो वो गाँव वाले उस पर हंसने लगे, क्योंकि वो हर बार उनका मजाक बनाता था. तो गाँव वालों ने सोचा कि इस बार भी वो कोई मजाक बना रहा है. लेकिन तब वो उस शेफर्ड बॉय ने एक आदमी से कहा कि इस बार मैं सच बोल रहा हूँ, मैं झूठ नहीं बोल रहा, सच में वहां पे वुल्फ आके मेरी भेड़ों को खा रहा है. Finally, the villagers went to look. It was true. So finally, गाँव वाले लोग शेफर्ड बॉय के साथ गए और उन्होंने देखा कि वो सच बोल रहा था. They could see the wolf running away and many dead sheep lying on the grass. उन्होंने देखा कि वुल्फ भाग रहा है और बहुत सी भेड़ें मरी हुई जमीन पर लेटी हुई है, पडी हुई है. शेवटी गावातील लोक त्या मेंढपाळ मुलासोबत त्या जागेवर गेले आणि त्यांनी पाहिलं की खरंच लांडगा पळून जात आहे आणि खाली कितीतरी मेंढ्या मरून पडल्या होत्या. So moral of the story is we may not believe someone who often tells lies even when he tells the truth.
म्हणजेच एखादा व्यक्ती जर सतत खोटं बोलत असेल तर जेव्हा तो खरं बोलतो तेव्हा पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून आपण या गोष्टीतून काय शिकलो की आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. आपण जर खरं बोललो तर कोणीही आपली मदत करायला कधीही तयार होतं. ओके. इस स्टोरी का मोरल है कि जो भी हमेशा झूठ बोलता रहता है, अगर वो एक बार भी हमसे सच बोले तब हम उस पे बिलीव नहीं करते, उसका विश्वास नहीं करते. इसलिए हमें ये सीख मिलती है कि हमें हमेशा सच बोलना चाहिए. अगर हम सच्चे हो तो कोई भी हमारी मदद के लिए हमेशा तैयार रहता है. ओके. दिस स्टोरी इज बीइंग अंडरस्टूड एवरीवन. सगळ्यांना ही स्टोरी समजली आहे का सांगा मला. लेट मी नो. येस. ओके. मग आता तुमच्याकडे काही नवीन स्टोरी आहे का? कोणी मला कुठली तरी वेगळी स्टोरी सांगणार का? किंवा ही पण सांगू शकता. चला. Who wants to tell us a story? Yes. Hrideya. Okay, Hrideya. Yes, Hrideya, put on your mic. The cab seller. The cats and the cab seller. The cab seller and monkey. एक टोपीवाला असतो. तो तो टोपी विकायला जात असतो. तो एक त्याला भूक लागते म्हणून तो एक झाडाखाली बसतो आणि झोप. मग ते मंकी असतात ना, मग ते असे येतात आणि ते वरती जातात आणि घेतात आणि त्याच्या डोक्यावर घेतात. मग ना तो टोपीवाला उठतो आणि बोलतो, अरे माझी टोपी कुठे गेली, माझी टोपी कुठे गेली. मग ना तो वरती बघतो तर मंकीने घेतले टोपी. मग तो बोलतो, आम्हाला द्या आमची टोपी, आमची केले. तर ते बोलतात नाही आम्ही नाही देणार. मग ना तो काय करतो, तो ऍक्शन करतो आणि सगळे त्याची टोपी खालती पडतात. खाली टाकतो. मग सगळे मंकी टोपी खाली टाकतात ते पण. मग तो पटापट उचलून ह्याच्यात टोपी कसं जाली बंद करतो आणि घेऊन जातो. Very good. Anyone else? Swara. Yes, teacher. Which story, beta? My story name is Rapunzel. एक दिवस नवरा आणि बायको जात होते. बायकोने म्हणलं आपल्याला बाळ व्हायचं. मग एक दिवस बायकोची तब्येत खराब झाली. मग ती बाबांकडे जातो. मग म्हणतो तुला एकच कारण आहे, चिटकींच्या घरी जा आणि तिच्यासोबत बोल. मग ती जातो आणि म्हणतो असं दार वाजवतो आणि चिटकीन दार उघडती आणि म्हणते तू कोण आहे, तुझ्यासोबत नाही बोलायचं. मग म्हणतो नवरा, माझ्या बायकोची तब्येत खराब झाली, तू माझी हेल्प करणार का. मग म्हणला बर करतो आम्ही. मग ती ना एक पान ते गोळे देतो. मग ते खाल्ल्यावर बरं होत. मग परत बायकोची तब्येत खराब झाली. मग परत जातो. मग म्हणतो माझी परत एकदा बायकोची तब्येत झाली. मग ती बी देते, ती टाकून देतो. मग चिटकीन त्याच्या तोंडावरून
दरवाजा बंद करते. मग तिला जातो. मग रात्री म्हणतो मी सकाळी ती बी आणतो आणि झाडाला लावतो. मग झाडाला लावत मग त्यातला बाळ झालं. मग चिटकीने त्या बाळ ती घेऊन गेलो. मग तिचं नाव ठेवलं होतं रपंजी. मग रपंजी रोज बटरफ्लायला पकडत होती. मग आई येत होती पायऱ्यावरनं आणि जादू केली पायऱ्यावरून ती दगड चिटकून दिलं. कारण की ती बाहेर नाही जाऊ शकत म्हणून ती चिटकी खाली वरती त्याच्या केसावरून जात असते. मग ना एक राजकुमार आणि राणी आणि राजा राहत होते. आणि त्या बाबांची तब्येत खराब झाली होती म्हणून ती तिकडं कुठं तर जाते शिपायापाशी. मग पण तशी तर जाऊ. मग शिपाई बनते. तिथं गेलो कोण पण गेल्यावर परत नाही येऊ शकत. मग असं म्हणून शिपाई तिथंच थांबते. ती राजकुमार जातो आणि चिटकीन येते आणि झाडाखाली राजा छुपतो आणि रात्रीच सकाळी येतो आणि लपंजी म्हणतो आणि म्हणतो मग ती लपंजी बघती तर माझ्या मम्मीचा आवाज नाही. मग ती खाली बघती आणि ती खाली बघून तू कोण आहे मला बोलायचं नाही. मग तो एक दिवस त्या दोघांचं प्रेम झालं. मग ती केस कापतात आणि दोरीला ओळखते. मग चिटकीने ती रपंजीने मला बघितलं असं. मग वरती जाऊन बघती इथं कोणच नाही. मग म्हणती ही तर रपंजीच नाही. मग मला खोटं बोलून जाती. मग राजाकडे जाते हे आपली मुलगी नाही आणि बाबांना म्हणतो तुमची तब्येत खराब झाली. मग ना त्यांना बाळ झाले त्यांनाच देऊन टाकतो आणि ते सगळे बोलतात. ओके. कोणी सांगितली तुला ही स्टोरी स्वरा? टीचरनी शिकवली होती. ओके. नेक्स्ट पर्णिका. येस पर्णिका. Story name The Key. नाही मी सांगते तुला. The Key. Boom. Story name is. My story name is The Key. येस. एक राजा असतो. त्याचा मंत्री मंत्री पाहिजे. त्याला नवीन मंत्री पाहिजे असतो. मग तो डिसाइड करतो सर्वांना एक्झामिन करतो. कोण क्लेवर आहे आणि इंटेलिजंट आहे. जणांना सिलेक्ट करतो. मग तो 3 जणांना सिलेक्ट करतो. आणि मग त्यांना सांगतो तुम्हा तिघांना मी लॉक करणार. आणि त्याची की मॅथमॅटिकल की असणार आहे.
तुम्हाला ते फाइंड आउट करायचे. तुम्हाला ते फाइंड आउट करायचे. आणि जो कोण पहिला बाहेर येईल रूमच्या आणि जो कोण बाहेर येईल रूमच्या त्याला मी मंत्री करणार. मग तिघांना मोठ्या रूम मध्ये ठेवतात. मोठ्या रूम मध्ये ठेवतात. त्यामध्ये दोघे जण असतात. त्यांनी काय आणलेलं असतं, बुक्स आणलेलं असतं. ते दोघं जण असतात त्यांनी काय आणलेलं असतं, बुक्स आणलेलं असतात. मॅथमॅटिकल की फाइंड आउट करायला. आणि की फाइंड आउट करायला. मग ते दोघे मग सर्वजण तिकडे सर्वांना खायला ठेवलेलं असतं. मग तिथे रूम मध्ये खायला ठेवलेलं असतं. सगळेजण खातात आणि मग त्यामधला एक जण झोपून जातो खातो आणि त्यामधला एक जण झोपून जातो खातो आणि दोघं जण असतात ते बुक रीड करत बसतात. दोघं जण असतात ते बुक रीड करत बसतात. आणि मग ते थकून थकून झोपून जातात. मग ते थकून थकून झोपून जातात. आणि ते एक झोपलेला असतो ना, तो उठतो पहिला. तो झोपलेला असतो ना, तो उठतो पहिला आणि राजाकडे जातो. आणि मग ते दोघे नंतर मग राजा म्हणतो तुलाच म्हणतो. राजा बोलतो की तुलाच मंत्री करणार मी. मग ते दुसरे दोघे जण असतात ना, मग ते दुसरे दोघे जण असतात ना, ते उठतात. आणि मग बोलतात की कसा काय तो राजा मंत्री होणार. मामी कोण म्हणलं की मग तो राजा बोलतो की तो कसा मंत्री. राजा नाही म्हणत, ते दोघे जण बोलतात. ते दोघे जण बोलतात राजा त्याला मंत्री कसं काय बनवलं राजाने. त्याला मंत्री कसं काय बनवलं राजाने. मग तो बोलतो की डोअरला लॉकच केलेलं नव्हतं. मग तो बोलतो की डोअरला लॉकच केलेलं नव्हतं. तो हँडल फिरवतो आणि बाहेर जातो. तो हँडल फिरवतो आणि बाहेर जातो. Yes. आणि ते दोघं जण सोल्युशन शोधत बसतात. Very good. Moral of the story. Look at the problem. Look at the problem before finding its solution. Before finding its solution. Very good. Very nice story. Next, Vedika. बघा एक होती माताजी बघ तिला जायचं होतं. तिला जायचं होतं लेकीच्या घरी. जंगलातून जाताना तिला लग्नातून जाताना टायगर भेटला आणि टायगर म्हणतो म्हातारी खाऊ का तुला. म्हातारी म्हणजे नको रे बाबा मी लेकीच्या घरी जाते 4 दिवस राहते तूप रोटी खाते मग मला खा. म्हातारीला म्हणतो म्हातारी कुठे काय भेटतो लहानका भेटतो. लहानका म्हणतो का म्हातारी खाऊ का तुला. मग म्हातारी म्हणते का नको रे बाप्पा मी जाते लेकीच्या घरी 4 दिवस म्हणते मग मला खा. मग म्हातारी जाते लेकीच्या घरी
4 दिवस राहते, तूप होते खाते, साडी बत्ती, मग मला खावण येते मुलीने तिला भोपळा पडून देती, भोपळा पडून दिल्यावर त्यात बसते, राऊंड खेळते आणि परत निघून जाते. भोपळा तुलूक तुलूक निघून गेल्यावर येताना रानका भेटले व रानका म्हणतो का म्हातारीला बघितलं, म्हातारीला बघितलं का, तर भोपळा तू म्हातारी म्हणती, भोपळा तू म्हातारी म्हणते, नाही रे बाबा मी म्हातारीला नाही बघितलं. म्हातारीला बाई बघितलं संशय येतो, पुढे आल्यावर लहानच्याला संशय येतो का ही म्हातारीचे भोपळ्या म्हणती, आणि म्हातारी मागून येत परत पुढे भेटतो टायगर भेटल्यानंतर रानका म्हणतो का म्हातारीला मीच खाणार आधी, म्हणतो मी खाणार आधी, त्याचे भांडण झाले परत म्हातारीचा जीव वाचला. Very good. Very good, Vedika. Next. अजून कोणी? Anyone else wants to tell a story? तुम्हाला हवी असलेली स्टोरी तुम्ही सांगू शकता. सांगा. चालेल सगळ्यांचं? Yes? ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण राईम्स घेऊया. तुमची राईम्सची पण प्रॅक्टिस खूप दिवस घेतलेली नाहीये, तर ज्या काही पोयम तुम्हाला माहित असतील त्या लर्न करा आणि मी पण नवीन पोयम शिकवणार. ओके. नाव यू ऑल कॅन लीव्ह द क्लास. सगळ्यांनी स्टोरी सांगितलेल्या लक्षात ठेवायच्या आहेत नेक्स्ट टाइम साठी. बाय बाय. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय बाय.